आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत पालक कैरीचं गरगट शेअर करणार आहे। एकच नंबर खायला लागतं। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले, माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। तर मी इथं घेतलेला आहे पालक, पावशेर पालक घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि पालक आता आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे। पालक कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर पालक आता कुकर मिडियम आहे, तर पालक कुकरमध्ये व्यवस्थित बसला नाही, मस्त चोपून पालक ठेवून दिला कुकरमध्ये। नंतर आता आपण याच्यात कैरी इथं मी घेतलेले आहेत 10-15 हिरव्या मिरच्या। तुम्हाला भाजी म्हणजेच गरगट किती तिखट करायचे त्याच्या हिशोबाने इथं मिरच्या टाकून घ्या। सवताला इथं तिखटवाल्या 10-15 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। आणि मध्यम आकाराची एक कैरी घेतलेली आहे। आणि ही कैरी मिडियम आंबट आहे, लय गोड नाही लय आंबट नाही, म्हणून सवती घेतली आहे। तुमची जर कैरी आंबट असेल तर अर्धी घेतली तरी चालेल। सोबत इथं 4-5 चमचे हरभरा डाळ 1 घंटा भिजत ठेवलेली होती, ती हरभरा डाळ इथं टाकून घेतलेली आहे। सोबत आता याच्यात पाणी टाकून घ्यायचं 1.5 ग्लास। भाजी किती म्हणजेच गरगट किती करायचे तुम्हाला त्याच्या हिशोबाने पाणी टाकून घ्या। इथं 1.5 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि चमचाभर कुकिंग ऑइल टाकून घ्यायचं, म्हणजे आपलं भाजीचं तेल टाकून घ्यायचं। सोबत कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकर ठेवायचं गॅसवर, लो टू मिडियम गॅसवर। 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरच्या 3 शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकर हलका थंडा करून घ्यायचा आणि कुकर हलका थंडा केल्यानंतरच कुकरचं झाकण काढून घ्यायचं। तर इथं मी अलगद असं कुकरचं झाकण काढून घेतलं, पूर्ण हवा काढून कुकरच्या झाकणातली। आता इथं आपली पालक वगैरे मस्त शिजलेला आहे। तर आता जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं ना, ते मॅशर घ्यायचं आणि मॅशरने छान इथं ही पालकाची भाजी मॅश करून घ्यायची। आपल्याला खूप एकदम फाईन नाही करायची, हलकी आबडधोबड ठेवायची आहे, म्हणून मॅशरचाच वापर करून इथं ही पालकाची भाजी छान मॅश करून घ्यायची। जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर यातलं पाणी काढून घ्यायचं अगोदर आणि नंतर तांब्याने किंवा गिलासाने छान रगडून घ्यायची, मस्त तशी ही मॅश होती। नंतर पोहे खायच्या चमच्याने 2.5 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि बेसन पीठ देखील छान मॅशरने मॅश करायचं। आणि मस्त भाजीसोबत बेसन मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याला फोडणी द्यायला घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता, जे बेसन असतं ना, बेसनाच्या गुठळ्या बिलकुल ठेवायच्या नाही। छान बेसन पीठ भाजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण ताकद ते करत नसतात का मिक्स, त्याने मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं इथं गरगट दिसत आहे। आता या गरगट्याला छान लसणाची आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे। आता बऱ्याच जागेवर ह्याला वेगवेगळे नावं बोलत असतील, आमच्या घरी याला पालकाचं गरगट असं म्हटलं जातं। आणि आज मी कैरीचं आणि पालकाचं गरगट बनवत आहे। आणि ना थोडीशी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। आता कढईमध्ये तेल 2-3 चमचे मस्त कडक गरम करून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 10-15 लसणाच्या पाकळ्या बारीकसर कट करून फोडणीला घालायच्या। जितका लसण घालताना भाजीला तितका भाजी टेस्ट खूप भारी येते। छान मस्त लसणाची फोडणी द्यायची या गरगट्याला, लई एकच नंबर टेस्ट येते। आणि तुम्हाला मिरच्या टाकलेल्या कमी जास्त वाटत असतील तर या टायमाला तुम्ही थोडीशी मिरचीची पेस्ट आणखीन टाकू शकता किंवा भाजीत लाल चटणी मिक्स करून घेऊ शकता। लसण छान लालसर रंगावर यायला सुरुवात झाली की जिरे टाकून घ्यायचे आणि जिऱ्याची आणि लसणाची छान लालसर रंगावर फोडणी आली की जे आपण मिक्स करून ठेवलेलं गरगट आहे पालकाचं, ते गरगट इथं टाकून घ्यायचं। आणि तुम्हाला गरगट किती बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं भाजीत पाणी टाकून घ्यायचं। तर छान भाजी मिक्स करून घेतली आणि नंतर मी थोडंसं पाणी टाकून घेतलं। आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान 7-8 मिनिट इथं भाजी शिजून घ्यायची। मस्त खरपूस
अशी भाजी शिजून घ्यायची. ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबत ही खा. म्हणजे भाजी कुणी म्हणतं ह्याला गरगट, कुणी म्हणतं ह्याला, तुम्हाला काय नाव द्यायचे ते द्या, पण खायला एक नंबर लागते. आणि कैरीचा सीजन आहे, कैरीच्या सीजनमध्ये तर कैरी घालून ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कधी अशी पालकाची भाजी किंवा पालकाचं गरगट तुम्ही बनवलं होतं का, तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करा, तुमच्या घरातले माणसं खूप आवडीने खातील. आमच्या घरी तर मी आज ह्या भाजीसोबत खाण्यासाठी मस्त बाजरीच्या भाकरी आणि पांढरा भात बनवलेला होता आणि सर्वांनी आवडीने भाजी खाल्लेली. आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला बी नक्की सबस्क्राईब करा. आणि परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. चला मग, बाय बाय.